वर्षाचा शेवटचा दिवस नागरिक आनंदात साजरा करत असतानाच शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरभर नाकेबंदी, वाहन तपासणी आणि मध्यरात्रीपर्यंत पोलीस गस्त सुरू होती। पाहूया याचा सविस्तर आढावा। 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस। शहरात ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती। मात्र या आनंदाच्या वातावरणात कुठलीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। शहरात एकूण 39 ठिकाणी नाकेबंदी उभारण्यात आली होती। प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला। विशेषतः शहरातील मुख्य चौक असलेल्या राजकमल चौकात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपस्थिती होती। येथे वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ हे स्वतः मध्यरात्री राजकमल चौकात दाखल झालेत। त्यांच्या उपस्थितीत वाहन चालकांची तपासणी, कागदपत्रांची पाहणी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले। या बंदोबस्तात एसीपी, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर, विनाकारण गोंधळ घालणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष होते। या कडक बंदोबस्तामुळे अमरावती शहरात नववर्षाचे स्वागत सुरक्षित आणि शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळालेत। अमरावती शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी सुरक्षित आपला प्रवास करावा व आपला व आपल्या परिवाराचा, सर्व परिवाराचा, आपल्या सर्वांचा सुखी प्रवास करून व्यवस्थित, शांततेत आणि सुरक्षित प्रवास करावा। वाहतुकीचे उल्लंघन कोणी करू नये। धन्यवाद। नवीन वर्ष 2026 अमरावती या शहरातील सर्व नागरिकांना अमरावती शहर पोलीस दलाकडून हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की कोणी ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन गाडी चालवू नका, सुरक्षित गाडी चालवा आणि सुरक्षित राहा, हाच मी आजच्या रोजी संदेश देऊ इच्छितो। हॅपी न्यू इयर। सर्व अमरावतीकर व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षात सगळ्यांना आरोग्यदायी, शांती आणि कायदा सुव्यवस्था दृष्टीने शांत राहो या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नागरिकांचा आनंद आणि शहराची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत अमरावती पोलिसांनी वर्ष अखेर कडक बंदोबस्त राबविला आहे। कायदा व सुव्यवस्था टिकवण्याकरिता पोलिसांचे हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागतील।